श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे हे मला 100% खात्री आहे. कारण रोजच्या रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता, त्यामुळे तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटीच माझ्यामुळे येत असणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे 7 तारीख 7 डिसेंबर. आजची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे? मकर राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल हे आपण थोडक्यात माहिती घेऊ किंवा आपण काहीतरी समजण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आज दिवसभर जगण्यासाठी किंवा एनर्जी चेंज व्हावी आपल्यामध्ये, हे थोडंसं पर्याय आपण काहीतरी शोधून काढू. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या व्ह्यूअर्स आहे त्यांच्या आयुष्यामधून सगळ्या नकारात्मक ऊर्जा चेंज होऊन जाऊ देत, पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये फील होऊ दे. श्री स्वामी समर्थ. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अलख निरंजन. मकर राशीसाठी आजचा दिवस कसा आहे? 7 तारीख आहे आज. आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी? ओके. ब्रह्मांडाचं एक कवच निर्माण तुमच्या समोर झालेलं आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट आज कसली तरी येताना दिसते आहे. काहीतरी ॲक्शन घेताना दिसता आहात तुम्ही आज दिवसभरामध्ये. श्री स्वामी समर्थांची जादू आहे ही, जेणेकरून आयुष्यामध्ये चेंज होईल आणि तुमच्यामध्ये काहीतरी बदल होताना दिसत आहेत. स्वामी समर्थांची काहीतरी आशा आहे, जेणेकरून त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आज टावर मुवमेंट काहीतरी भांडण होताना दिसतं आहे. स्वामी समर्थांच्या मर्जीने हे सुरू आहे. तुम्ही खूप कष्ट करत आहात किंवा कष्ट करताना दिसत आहे आज दिवसभरामध्ये. त्यामध्ये आज काहीतरी ॲक्शन घेताना दिसत आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी चेंज व्हावा, बदल व्हावा. किरकोळ गोष्टीवरून वाद जरी झाला तर त्याचा अर्थ असा नाही की ते चुकून झालेलं आहे. आज ते जे काही होईल ते स्वामी समर्थांच्या मर्जीने होईल, किंवा ज्या देवताला तुम्ही मानत आहात त्या देवतेच्या कृपेने होईल, किंवा त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यावर असल्यामुळे ती निगेटिव्ह शक्तीचा थोडासा प्रभाव आज होताना दिसतो आहे. 4 तारीख आहे ती शुभ आहे तुमच्यासाठी आणि अशुभ आहे ती 16 आणि 6 ही अशुभ तारीख आहे. अशुभ अंक आहे तुमच्यासाठी. ओम नमो आदेश. चढ उतार आज दिवसभरामध्ये राहील. झाकली मूठ 1.25 लाखाचे म्हणतात तसं आज करायचं आहे. काही कुणाला शेअर करायचं नाही, सांगायचं नाही आहे. जरी समोर तुम्ही डोळ्याने काही गोष्टी बघितल्या तर तिथेच विसरून जायच्या आहेत किंवा तिथंच सोडून द्यायच्या आहेत, तरच तुमच्या भविष्यासाठी ते चांगलं राहील. काहीतरी टावर मुवमेंट आज जरी दिसत असला तरी एकोपा करायचा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आजचा दिवस तुम्हाला शांततेने जाईल याचा थोडासा प्रयत्न करायचा आहे. गोंधळ करायचा नाही, गडबड करायची नाही आज दिवसभरामध्ये. चिडचिड करायची नाही आहे किंवा मनस्थिती खराब करून घ्यायची नाही आहे. श्री स्वामी समर्थ. बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करायचा आहे आज दिवसभरामध्ये. गणपती बाप्पांचा काय आशीर्वाद आहे तुमच्यासाठी हे आपण आज बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. उद्दिष्ट हेतू आज तुमचा सगळा चांगला असला पाहिजे. बोलण्याचा, बघण्याचा किंवा वागण्याचा हेतू चांगला असावा, जेणेकरून तुमचा आज दिवस चांगला जाईल. श्री स्वामी समर्थ. उद्देश चांगला ठेवूनच आज दिवसभर राहायचा आहे. प्रोटेक्शन आहे परमेश्वराचा आज तुम्हाला. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, जे होईल त्या स्वामी समर्थांच्या मर्जीने होईल, आणि इथं पण तेच आहे, प्रोटेक्शन आहे तुम्हाला. गणपती म्हणजे आपले बाल गणेश आहेत, गणपती बाप्पा आहेत, त्यांचं सुद्धा सांगणं आहे की आज दिवसभरामध्ये प्रोटेक्शन आहे तुम्हाला कसलं तरी, त्यामुळे सुद्धा आज तुम्ही प्रोटेक्शनमध्ये येणार आहे. पण उद्दिष्ट चांगला ठेवायचा, जे कार्य करणार आहे त्याच्यामध्ये उद्देश तुमचा चांगला असला पाहिजे. भले आज दिवसभरामध्ये तुमच्यामध्ये टावर मुवमेंट आला, वाद झाला, काही गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा तुमचा बोलण्याचा, वागण्याचा हेतू योग्य असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या अंगलट काही येणार नाहीये. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.